नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे मन रेसिपीमध्ये. आजची जी रेसिपी आहे ती थोड्या भाजीपाला उरलेला होता फ्रीजमध्ये त्याच्यापासून बनवलेली आहे. त्याच्यासाठी एक आलू घेतलेला आहे. त्या बटाट्याला मी किसून घेतलेलं आहे. म्हणजे उकडून किसून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं शिमला मिरची, कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि एकच गाजर होतं ते सुद्धा व्यवस्थित त्याला कट करून घातलेलं आहे. तर तुमच्याकडे जेवढाही भाजीपाला असेल किंवा जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही ते टाकू शकता. पनीर मी यामध्ये वापरलेलं आहे. पनीर आपल्याला चांगलं हातानेच कुस्करून टाकायचं आहे आणि त्याच्यात मी वापरलेलं आहे 2 स्लाईस ब्रेडचे आणि हे ब्राऊन ब्रेड वापरला आहे त्याच्यामुळे थोडंसं हेल्दीच आहे. आणि या सगळ्या भाज्या मुलं अशी कंटाळा करतात खाण्यासाठी. सगळ्या भाज्या नॉर्मल किंवा गाजर म्हणा हे सगळं खायला खूपच कंटाळा करतात. तर हे अशा प्रकारे तुम्ही रेसिपी बनवून त्यांना देऊ शकता. त्याच्यात मी थोडासा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे टेस्टसाठी. बघू शकता. याला हातानंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घेतलेत. ते तुम्ही फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकता. 4-5 दिवस चांगले टिकतात ते. जेवढे लागतात तेवढे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी मैदा घेतला आहे. त्याच्यात थोडं पाणी घालून त्याचं एक छानसं असं मिक्सचर बनवून घेतलेलं आहे पातळसं. हे बघू शकता. आणि हे जे गोळे बनवून घेतलेले त्याला आपल्याला त्या मैद्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून त्याला असं बुडवून त्याच्यानंतर ब्रेड क्रम्बमध्ये आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते त्याच्यामुळे मी जेवढे ब्रेड होते त्यांना तव्यावरती थोडंसं ड्राय रोस्ट करून मी त्याला मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित कोट करून घेतल्यानंतर त्याला तेलात तळून घ्या. त्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आतमध्येपर्यंत शिजेपर्यंत त्याला छान तळून घ्या. असं आलटून पलटून बघू शकता. इतकं सुंदर, इतकं टेस्टी लागतं ते. नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली. ह्याच्यामध्ये तुम्ही जे आपले हे आहेत मक्का जे आहेत मक्याची जी मक्कासुद्धा त्याच्यात घालू शकता. आणखीन छान लागेल टेस्टला. तर बघू शकता इतकी सुंदरशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. टोमॅटो सॉससोबत किंवा सोबत तुम्ही खाऊ शकता. इतकी सुंदरशी रेसिपी झालेली आहे. तर मला नक्की कमेंट करा, ही रेसिपी बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.